जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. उद्या अर्ज दाखल करण्याची शेवटची वेळ जी आहे ती उद्या असणार आहे. त्याआधी आपण पाहिलं तर मावळात राजकारणाच्या घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतोय. कालच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी अजित पवारांची जी आहे ती या ठिकाणी बैठक घेतली. नक्की या बैठकीत काय ठरलं याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार सुनील शेळके आहेत. अण्णा, काल अजित पवारांची भेट घेतली, काय त्या बैठकीत जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली? दादांनी सांगितले मावळची जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आणि सुनील शेळकेकडे पाहून एका विश्वासानं मतदान करते. त्याच विश्वासानं या जिल्हा परिषदेला आपण सर्वांनी एकत्रितपणानं पुढं जा. चांगल्या परिस्थितीमध्ये जी आपण विकास कामं करून आपल्याकडं मतदान रूपी लोक एका अपेक्षेने पाहत आहेत, त्याच विश्वासानं ही निवडणूक तुम्ही जिंकावी अशा पद्धतीने दादांनी आम्हाला सूचित केलेले आहे. ही निवडणूक कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लढणार? महायुती असेल किंवा सोबळावर असेल किंवा अन्य कुठल्या पक्षाला सोबत घेऊन ही निवडणूक तुम्ही लढणार आहात? हे बघा, माझी एक स्पष्ट भूमिका मी सातत्यानं मांडत आलो की राज्यामध्ये जर महायुती असेल, मग त्यामध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्रितपणाने काम करतायत, या राज्याचा कारभार पाहत आहेत, तर आपण मावळ तालुक्यात महायुती म्हणून एकत्रित गेलो तर अधिक कामांकरता गती मिळेल, विकास कामांना निधी आणता येईल. पण काही अल्पसंतुष्ट भावनेतली मंडळी जी आहेत की त्यांना राजकारणच करायचं आहे, ती लोक राजकारण करू पाहत आहेत. मागं झालेल्या नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या निवडणुकीत आपण पाहिलं असेल की जी भूमिका मुख्यमंत्री मोदयांनी सांगितली किंवा जो निर्णय दिला, तो निर्णय समोर होय म्हणाले आणि नंतर इथं आल्यावरती त्यांनी त्यांची भूमिका बदलली, मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द डावलला. मी सांगितलं नंतर ना की मला कुठल्याही प्रकारचा युती करण्यामध्ये रस नाही आहे. माझे 5ही जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि 10 पंचायत समिती गणातले उमेदवार तुल्यबळ आहेत, ताकदवान आहेत, कामातून जनतेच्या संपर्कात एक चांगल्या पद्धतीनं दिसत आहेत. मग ही सगळी परिस्थिती असताना मी युती का करावी हा सुद्धा माझा प्रश्न किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी देखील माझ्यापर्यंत त्यांची भूमिका मांडली. पण परवा दिवशी ज्यांनी मागच्या काही दिवसापूर्वी युतीचा फॉर्म्युला मांडून नंतर भूमिका बदलली, ते सोडून दुसरे आता मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीचे अध्यक्ष निवृत्तीभाऊ शेटे आले आणि माजी आमदार दिगंबरदादा बेगडे यांचे बंधू अण्णासाहेब बेगडे हे दोघं मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की आपण युती करावी. 2019ला आमची चूक झाली, ती आता आम्ही जाहीर माफी मागतो. पण आता तालुक्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं काम करताय, आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर यायचा विचार करतो आहे आणि तुम्ही युतीच्या फॉर्म्युल्यामध्ये पुढे या. आम्ही तुम्हाला सकारात्मकपणानं त्याच्यातनं निर्णय देऊ. त्यांनी मला प्रस्ताव दिला, तो प्रस्तावही मी आता पत्रकार परिषदेमध्ये संध्याकाळी मांडणारच आहे. पण बाळा बेगडेंकडून राष्ट्रवादी सोडून सगळे पक्ष एकत्र घेणार, म्हणजे शिंदेसेना असेल किंवा RPI यांना एकत्र घेत महायुती केली. राष्ट्रवादीला डावळत, तुम्ही एक पाऊल पुढे जायला बघताय, मात्र ते तुम्हाला डावलत आहेत. बाळा बेगडेंचं काय जाते? माझा प्रश्न आहे त्यांना की तुमचं काय जाते? तुम्हाला फक्त भांडणं लावायची आहेत. तुम्ही जाती धर्मात भांडणं कशी लागतील, तुम्हाला गावागावात कशी भांडणं लागतील आणि आपलं अस्तित्व कसं राहील, तुम्हाला कोण विचारतं? राज्यामध्ये बाळा बेगडे, गणेश बेगडेंना कोण विचारतं हे पहिले त्यांना विचारून घ्या. तुमची काय किंमत आहे? चला म्हणा मुख्यमंत्री मोदयांकडं, सुनील शेळकेला किंमत आहे का, बाळा बेगडेंना किंमत आहे, समोर समोर उद्या. आपण उगाच इथं वल्गण्या करून गावागावांनी भांडणं लावून काय तुम्हाला साध्य करायचे? नगर परिषदेचा निर्णय तळेगावचा झाला, लोणावळ्याचा झाला, वडगावचा निर्णय होत नव्हता. म्हणजे दोन नगरपालिकेचं झालं, आपण 2 नगरपालिकेचं करू. मी वडगाव नगरपंचायतमध्ये स्वतः प्रस्ताव दिला की आमच्या अबोलीताई 2.5 वर्ष आणि 2.5 वर्षानंतरनं ते ॲडव्होकेट मृणाल माळसकर तिला देऊ आणि सामोपचार मिटून टाकू. गुलाब काका माळसकर त्या मृणालचे वडील आहेत, पंचायत समितीचे माझे सभापती आहेत. किती कोटीला खड्ड्यात घातलो यांनी, किती कोटीला खड्ड्यात घातलं. यांचा 1 रुपया गेला. यांनी 2 तास प्रचार केला, फक्त येऊन दाखवली, नाटकं करून निघून गेले.
दुसऱ्याची घरं जाळायला बसले ते, यांना बाकीचं काही घेणं नाही आहे. त्यामुळं आपण स्वतः काय करायचं नाही, आपल्याला पाटील म्हणलं पाहिजे, म्हणून आपण गावभर कशी भांडणं लावायची, कसा संघर्ष लावायचा, यापेक्षा सामोपचाराने लढा, एकत्र बसा, निर्णय करा. सुनील शेळकेची निवडणूक नाही आहे, 29ला आहे, 2029ला, तेव्हा बघू ना, तेव्हा काय यायचं समोर या परत. पण आज का गावागावांनी दुसऱ्यांची घरं बुडवता, ही माझी भूमिका आहे. आमचे 10च्या 10 पंचायत समितीचे उमेदवार आणि 5ही जिल्हा परिषद उमेदवार मागच्या 3 महिन्यापासून जोमानं काम करतायत. त्यांच्याकडे उमेदवार नाही म्हणून आमचे उमेदवार शेजारी बसवतात, गप्पा मारतायत आणि गपचूप उठून घेऊन जात आहेत. ही तुमची नीती. काल भागवत जे गेले असंच गेले की ते? अरे लफंगे आहे ते, माझ्या भाषेत सांगतो, लफंगे आहेत. माझ्यासोबत युतीच्या चर्चा करायला आले, त्या प्रशांत भागवतला बरोबर घेऊन आले, तोही घेऊन आला त्यांना, हे सगळे एकत्र आले आणि माझ्यासमोर प्रस्ताव मांडला, दिवसभर थांबले, संध्याकाळी घेऊन गेले. तर आता काल रोहित पवार असतील किंवा अजित पवारांची बैठक झाली, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, जिथं जमल तिथं जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीला एकत्र येणार, तशी मावळात काय साथ तुम्ही घातलेली आहे का, किंवा राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाकडून आलेली आहे का साथ? काल दादांच्या बैठकीमध्ये आम्ही ज्यावेळेला गेलो होतो, जिल्हा अध्यक्ष होते, तालुका अध्यक्ष सगळेजण होतो, दोन्ही राष्ट्रवादी म्हणून एकत्रितपणाने येत आहेत आणि त्यातून या निवडणुका जिल्हा परिषदेच्या एकाच चिन्हावरती लढावं असे सगळ्यांचे एकमत झाले. परंतु मावळ तालुक्यात सर्वांनीच नगरपंचायत किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीला घड्याळ चिन्हावरती निवडणुका लढल्या. त्याच पद्धतीने आम्ही सर्वजण घड्याळ चिन्हावरती एकत्र जातोय पुढं. रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.